झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दसेरा मैदानवरील व्यापारी गाळ्यांचे झाले धूमधडाक्यात भूमिपूजन। मात्र ही जागा आमचीच, कृष्णा अग्रवाल यांचा पत्र परिषदेत दावा। धुळ्यातील भूमाफिया नेमके कोण, चर्चेला उधाण। धुळे महानगरीच्या हद्दीत दसेरा मैदानवरील प्लॉट नंबर 153 या भूखंडांवर तब्बल 160 व्यापारी गाळे बांधण्यात येणार आहेत। या कामाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते आणि भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या पुढाकाराने नुकतेच धूमधडाक्यात भूमिपूजन करण्यात आले। परंतु या भूखंडाबाबत आता नव्या वादाला तोंड फुटले असून जागा मालक अग्रवाल कुटुंबियांपैकी कृष्ण अग्रवाल यांनी हा भूखंड आमच्याच मालकीचा असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केलाय। यासाठी त्यांनी अभिलेख विभागाचा अलीकडचाच 7/12 उतारा प्रसार माध्यमांना देऊन त्यावर 20 जणांची नावे असून आम्हीच मालक असल्याचे म्हटले आहे। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तब्बल 1 लाख चौरस फूट आकाराचा व किमान 100 कोटी रुपयांचे बाजार मूल्य असलेल्या या भूखंडाबाबत आता वादाला तोंड फुटले। कृष्णा अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार सन 2010 पर्यंत हा भूखंड आम्ही महापालिकेला बगीचासाठी दिला होता। मात्र ही जागा आम्हाला नको असे सांगत मनपाने तो आम्हाला परत केला। परंतु याबाबतच्या कागदपत्रांची फाईल जाणीवपूर्वक दडवून काही जणांनी न्यायालयाचीही दिशाभूल करून या भूखंडावर व्यावसायिक बांधकामाची तयारी चालवली आहे। कागदावर निवासी असलेला हा भूखंड व्यावसायिक झोन नाही असेही कृष्णा अग्रवाल यांचे म्हणणे। यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे। याबाबत कृष्णा अग्रवाल म्हणाले, माझे नाव कृष्णा रमाकांत अग्रवाल आहे आणि माझी मागणी अशी आहे की दसरा मैदान ही जागा आहे, ही जागाचं जे भूमिपूजन केलं आहे ते अमान्य आहे। 2010 मध्ये महानगरपालिकेने ही जागा जी आहे गार्डनसाठी जी आम्ही दिली होती जागा ते डिलीट केलं होतं आणि त्याच्यावरती रेसिडेन्शियल झोन आणलं होतं। 2010चे जे कागदपत्र आहे हे पण आपला पुरावा आहे, आता आपल्याकडे हे नकाशा आहे, हे आम्हाला मान्य नाही आहे। कोर्टामध्ये हे कागदपत्र पोचवलं गेलेले नाही आहे आणि दिशाभूल केली कोर्टाची, म्हणून ही जागा आम्हाला परत पाहिजे आहे। 7/12 आता पण आमचे नावं आहे सर्वांचे, आमचे 31 लोकांचे नाव आहे, आमचे सर्वांचे नाव आहे, म्हणून ही जागा आम्हाला दसरा मैदान ही जागा आम्हाला परत पाहिजे आमची। यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात परत जाणार आहे, आम्ही केस करणार आहे आणि आम्ही अजून जे जमिनी कागद आमचे पुरवठे आहे ते पण आम्ही जमा करतोय आणि आम्ही ते कोर्टामध्ये दाखल करू। दसेरा मैदानच्या या भूखंडाबाबत कदाचित न्यायालयीन लढाई पुन्हा सुरू होईल, त्यातून न्यायदेवता योग्य तो निर्णय देईलही। पण व्यापारी गाळ्यांच्या भूमिपूजन प्रसंगी काही भूमाफियांच्या घशातून हिसकावून हा भूखंड आपण मिळवला असा दावा गजेंद्र अंपळकर यांनी केला। सुभाष भामरेही असेच म्हणाले। धुळ्यात महापालिकेच्या जागेंवर या शहरातील भूमाफियांचा डोळा आहे आणि तसेच ही दसरा मैदानची जागा आपल्या शहरातील भूमाफियांनी गिळंकृत करायचा प्रयत्न केला होता आणि त्याला भूमिलेख कार्यालयातील अधिकारीही सामील होते आणि हे मोठं नेक्सस होतं। जेव्हा गजेंद्र अंपळकर यांचं लक्षात आलं, त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की अशी अशी पालिकेची जागा आहे, भूमाफिया गिळंकृत करत आहे, बंद करायला लावले। एकीकडे आम्हीच मालक असल्याचे कृष्णा अग्रवाल सांगताय, तर दुसरीकडे काही भूमाफियांच्या घशातून हा भूखंड काढल्याचा दावा भाजपाकडून होतोय। मग असे भूखंड बळकावणारे धुळ्यातील भूमाफिया नेमके कोण, या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा होते। जे कोणी असतील त्या भूमाफियांचा पर्दाफाश झालाच पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।